बातमीपत्राच्या सुरुवातीला परभणीतून बातमी आहे। परभणी शहरातील इक्बाल नगर भागामध्ये 2 गटात तुफान दगडफेकीची घटना घडली आहे। लहान मुलांच्या खेळण्यावरून या ठिकाणी जोरदार राडा झाला। या राड्यानंतर मात्र तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। दगडफेकीमुळे मात्र या ठिकाणी वाहनांचं मोठं नुकसान झालंय आणि या राड्याच्या घटनेनंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलंय। दोन गट आमने सामने आले आणि या गटांनी एकमेकावर तुफान दगडफेक केलेली आहे आणि यामध्ये परिसरात असलेल्या गाड्यांचं अशा पद्धतीनं मोठं नुकसान झालेलं आहे। या भागामध्ये जवळपास 2 ते 3 कार आणि इतर मोटरसायकलचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। 2 लहान मुलांमध्ये काही कारणांमुळे खेळताना भांडण झाली होती। ही भांडण तात्पुरती मिटवण्यात देखील आली, परंतु त्यानंतर अचानक दोन्ही गट समोरासमोर आले आणि मोठी दगडफेक करण्यात आली। यामध्ये काही जण जखमी देखील झालेले आहेत। जखमींवर परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त या भागामध्ये तैनात केलेला आहे। एकूणच परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे। अफवा पसरवू नका आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। विशाल माने, न्यूज 18 लोकमत, परभणी। त्याच्यामुळे वाट बघा, आले तर उत्तम आहे, आम्ही स्वागत करू। ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्वागतच करू, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाही, शिवसेना नेते संजय शिरसाट आणि नरेश म्हस्केंचं मत। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना वाईट वागणूक दिल्याचाही आरोप। महाराष्ट्र दोहींविरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर हा सुवर्ण क्षण असेल। सर्वच कुटुंबांनी एकत्र यायला हवं, अजित पवारांना टॅग करत रोहित पवारांचं ट्विट। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका। डॉक्टर घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ससूनच्या दुसऱ्या अहवालात डॉक्टर घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर। परभणीत इक्बाल नगरमध्ये लहान मुलांच्या खेळण्यावरून 2 गटात राडा। दगडफेकीत 10 ते 12 वाहनांचं मोठं नुकसान। पोलीस अधीक्षकांकडून शांतता राखण्याचं आवाहन। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी लोकलच्या मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि ट्रान्स हार्बरवर ठाणे ते वाशी मार्गावर ब्लॉक। आणि नियोजित पूर्व मान्सून देखभालीचं काम 8 मे रोजी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी तात्पुरती राहणार बंद।